नमस्कार. चैत्र महिन्यातली अतिशय खमंग अशी पिवळ्या धमक रंगाची आणि अतिशय चविष्ट अशी डाळ कैरी बनवतो आहे आपण. त्याच्यासाठी मी इथं 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली, स्वच्छ धुतलेली आहे. ही 2दा पाणी घालून धुतलेली आहे. डाळ धुतल्यामुळे डाळीची पावडरही निघून जाते, शिवाय सगळीकडनं डाळ ओली होते आणि त्याच्यामुळे ती एकसारखी भिजली जाते. हे आता मी पुन्हा एकदा पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घेणार आहे. हे जे पांढरं पाणी दिसतंय ते पावडर असते. आता आपण ह्याच्यामध्ये डाळ बुडेपर्यंत पाणी घालणार आहोत आणि 2 तास हे भिजवून ठेवणार आहोत. 5 मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे. आपण फक्त मिक्सरमध्ये मिरची फिरवून घेणार आहोत. मिरचीचा ठेचा आपल्याला घालायचा आहे. तर हे 5 मिरच्यांचा हा ठेचा आपला तयार झालेला आहे. आता आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, जरासं ओलसर होतं ते सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहोत. खोबऱ्यामुळे डाळ करी लवकर खराब होते, त्याच्यामुळे फक्त सर्व करतानाच आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं घालून सर्व करायचं आहे. 2 कैऱ्या होत्या, त्यातली घट्ट अशी कैरी मी घेतलेली आहे. हिची सगळी सालं काढायची. सालं थोडी जाड आहेत या कैरीची. सगळीकडनं सालं काढून आता आपण ती किसायची, किसून घ्यायची नेहमी. यामुळे डाळ कैरी चांगली एकजीव व्हायला मदत होते. तर आता मी पूर्ण ही कैरी किसलेली आहे. त्यातलं आपलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. पाण्यामुळं जी डाळ कैरी झालेली असती ती फार पातळ किंवा ओलसर झाली असती. तर डाळ कैरी ओलसर असत नाही, ती थोडी ड्रायच असते, म्हणून आपण ती पिळून घेतलेली आहे. आणि हे जे आता आहे किस तो आपण वापरणार आहोत. डाळ पुन्हा एकदा चांगली व्यवस्थित भिजली आहे का बघूया. 2 तुकडे होत आहेत, ह्याचा अर्थ डाळ छान भिजलेली आहे. आता आपण ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकणार आहोत. चाळणीमध्ये ओतून आपण आता ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकूया आणि नंतर मग फूड प्रोसेसरला आपण हे ग्राइंड करून घेणार आहोत. फूड प्रोसेसर मी नेहमी वापरते, त्याच्यामुळं खूप बरीचशी कामं माझी खूप हलकी होऊन जातात. फूड प्रोसेसर खूप उपयोगी असतो. आता आपण सेकंड टाईम करतो आहे हे. पुन्हा एकदा आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे डाळ आणि आता आपण ग्राइंड करूया. हे डाळ आपल्याला थोडीशी दाणेदारच वाटायची, अगदी बारीक करायची नाही आहे. डाळ चांगली दाणेदार राहण्यासाठी त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकून ती ड्राय वाटली की व्यवस्थित होते. आता मी तुम्हाला दाखवते ही डाळ आपल्याला कशी हवी ती. तर हे बघा, थोडीशी भरड आणि दाणेदारच आहे ही डाळ. एकदम कोरडी आणि सुकी आहे. ह्याच्यामुळे आपली डाळ करी अतिशय टेस्टी लागते आणि खूप छान दिसते सुद्धा. कैरीतलं पाणी काढून टाकल्यानंतर हा किस खूप थोडा उरला आहे आणि त्या मानानं आता आपल्याला त्याच्यामध्ये वाटलेली डाळ घालायची आहे. तर याप्रमाणे मी आता माझ्या अंदाजाप्रमाणे थोडी थोडी वाटलेली डाळ ह्याच्यामध्ये घालत आहे आणि पूर्ण डाळ घालावी लागणार नाही आहे, एवढी डाळ उरेल ह्याच्यामध्ये. माझ्या अंदाजाप्रमाणे मी डाळ घातलेली. ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घातलेला आहे, तो सुद्धा थोडासा बाजूलाच ठेवावा लागेल आपल्याला. तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ ह्याच्यामध्ये घालत आहे मी. मीठ व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. प्रत्येक जिन्नस घातल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. बरेच जण काय करतात, 4-5 जिन्नस एकदम घालतात आणि मग हलवतात, त्याच्यामुळे एकसारखी टेस्ट येत नाही. तर प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. साखर घातलेली होती थोडीशी आणि आता ह्याला छानपैकी खमंग तडका देऊया आपण. तेल घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये मोहरी जिरे घातली होती, हिंग, कढीपत्ता आणि शेवटी आपल्याला 5-6 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. हळद घातली आहे ह्याच्यामध्ये. व्यवस्थित हलवून घ्यायचं. हळद घालताना नेहमी गॅस बंद करायचा आणि मगच हळद घालायची, नाहीतर खूप करपल्यासारखे दिसते. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया. फोडणी घातल्यानंतर हे बघा, मिक्स केल्यानंतर आपल्या डाळ करीचा रंग अतिशय सुंदर आलेला आहे. बघितल्याबरोबरच खावीशी वाटते. टेस्टसुद्धा एकदम छान झालेली होती. तिखट मीठ अगदी व्यवस्थित होतं ह्याच्यामध्ये. तर आता हे आपण काढून घेऊया आणि वरती डेकोरेशनसाठी थोडंसं आपण इथे कोथिंबीर घालतो आहे. अतिशय सुंदर आणि खूपच छान झालेली होती. जेव्हा शेजारी वाटली तेव्हा त्यांनासुद्धा ही डाळ कैरी खूप आवडली होती. हे पहा, इथे आपण पुन्हा प्रेझेंट करते आता मी ही बाउलमध्ये.
आता जे कैरी पिळून पाणी राहिलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मी साधं पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये हे. आणि आता आपण एका ग्लासमध्ये गाळणार आहोत ते पाणी. ही कैरी खूपच आंबट होती आणि त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणं खूप जरुरी आहे. 1 चमचा गूळ घातला इथं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळसुद्धा ह्याच्यामध्ये. हे फणस आहे, हे ड्रिंक आहे आणि त्याच्यामुळं हे 1 चमचा रॉक सॉल्ट घातलेलं होतं आणि थोडंसं चवीसाठी वेलचीची पावडर. माझ्या पद्धतीने नक्की डाळ कैरी ट्राय करा फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू व्हेरी मच.